नमस्कार. महानगरपालिका आणि इतक्या एफिशियंटली हे सगळं वर्कलोड मॅनेज करणारी आपली सगळी एकंदर राजकारणी माणसं, या सगळ्यांना माझा नमस्कार. आता प्रेक्षकही म्हणतील की साला ह्यालाच कसा रे नेहमी ट्रॅफिकचा त्रास होतो. मंडळी, त्रास तुम्हाला सुद्धा होतो. तुम्ही फक्त तो गप्प राहून सहन करता आणि मी बोलून सहन करतो. मुंबईचं स्पिरिट या नावाखाली आपणच आपली जी काही शांतपणे ठासून घेतो ना, त्याचा आपल्याला आता कुठेतरी राग यायला पाहिजे. कारण या लाईनीत उभ्या असलेल्या शेकडो माणसांचा वेळ, जीव, कष्ट, पोल्युशनमुळे होणारे हेल्थचे इश्यूज याची शून्य किंमत आहे. फिल्म्समध्ये आपण ऐकलेलं आहे की मड आयलंड म्हणजे काहीतरी एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे मुंबईतलं. तर ते अजिबात सुंदर नाही आहे, ते असं आहे. त्या ठिकाणाचा अप्रोच रोड हा आहे. अनेक वर्ष मडच्या रस्त्यांची अत्यंत घाण अवस्था होती. आता कुठे कोणाला तरी जाग आलेली आहे आणि तोंड देखलं का होईना आपण काम सुरू केलेलं आहे. एक बाजू बंद ठेवतात, दुसरी बाजू खणतात. मग जी बाजू चालू आहे तिकडनं 2 वे ट्रॅफिक असतं. रस्त्यातनं सळ्या बाहेर आलेल्या असतात, बाईक्स पडतात, कार्स टॉपल होतात, लोकांना लागतंय, कचरा तर असतोच. तर ह्या सगळ्या अत्यंत घाणेरड्या वातावरणात आम्ही प्रसन्न चेहऱ्याने शूटिंगला इथे कसे पोचतो हे आमचं मला माहीत. बरं, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जण मला म्हणाले की अरे तू पॉलिटिशियन्स आणि पॉलिटिक्सबद्दल फार बोलायला जाऊ नकोस, कारण ना ते डेंजर माणसं असतात. पण माझा त्यांनाच एक प्रश्न आहे की जर त्यांच्यातली अनेक जण आमच्या इंडस्ट्रीत इंटरेस्ट घेतात, प्रोड्युसर्स असतात, तर मग आम्ही त्यांच्या कामात इंटरेस्ट घ्यायला नको? आम्ही त्यांच्या चुका दाखवायला नकोत? आता एका बसचे कंडक्टर मला सांगत होते मागचे 2 तास हे इथलं ट्रॅफिक जॅम आहे. INS हमला जे आहे मड आयलंडचं, हे इथे त्या INS हमलाच्या गेट समोर आता मी गेला अर्धा तास थांबलेलो आहे आणि हे ट्रॅफिक जॅम 2 तास आहे. आणि कारण काय आहे तर गेले मागचे 2-3 महिने मड आयलंडच्या रस्त्याची कामं चालू आहेत आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मड आयलंडच्या रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत, विच इज अ ग्रेट थिंग. पण आता झालेलं आहे काय, 12वीचं सेंटर आलेलं आहे इथल्या एका शाळेत. त्यामुळे लोकांनी मुलांना सोडण्यासाठी लांब लांबवर गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि ते मुलांना सोडायला गेलेले आहेत आणि रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून एकच लेन सुरू आहे, त्याच्यात लोकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि त्यात आमच्या सगळ्यांच्या गाड्या, बसेस, रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ते ट्रक्स, JCB हे सगळं आहे एका लाईनीत. त्यामुळे यालाच मी नेहमी म्हणतो की महानगरपालिकेचं जे मिसमॅनेजमेंट आहे. तर ह्या मड आयलंडवरच्या एखाद दुसऱ्या शाळेतलं सेंटर तुम्ही नसतं दिलं तर बाहेरच्या शाळा काय कमी आहेत का तुम्हाला सेंटर म्हणून द्यायला? इथे एवढं ऑलरेडी रस्त्याची वाट लागलेली आहे, त्याच्यात तुम्ही अजून सेंटर म्हणून देता आहात. मग इथे येणारे, कामाला येणारे लोक, इथे राहणारे लोक, इतकी सेन्सिटिव्ह जागा आहे INS हमलासारखी, या सगळ्यामध्ये हे ट्रॅफिक जॅम तुम्हाला पटतंय का?